नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिन्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. श्रावणात शुक्रवारीच जीविते मातेची पूजा का केली जाते, पूजा विधी व संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना हा उत्सव समारंभाने भरलेला असा पवित्र असा हा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये विविध प्रकारचे आपण व्रत वैकल्य करत असतो. श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जीवितेची आपण पूजा करत असतो. तर ही आपण शुक्रवारीच का करायची असते, जीवितेची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना आहे. भगवान शिवासाठी सुद्धा हा समर्पित आहे. या महिन्यात आपण महादेवाच्या पूजनाला विशेष असे महत्त्व देत असतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रत वैकल्य आपण करत असतो. श्रावण महिना सुरू झाला की आषाढ महिन्यातच आषाढ अमावास्येलाच आपण हे जीवितेचा फोटो किंवा कागद हा आपण देवघरातल्या भिंतीला हा आपण चिटकवत असतो. आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी ही आपण त्याची जीवितेची कागदाची आपण पूजा करत असतो. आईने मुलासाठी करायसाठी हे व्रत आपण करत असतो. तर हे जीवितेची पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया. तर श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण जीवितेची आपण पूजा करत असतो. जीवितेची पूजा ही आपल्या मुलाच्या रक्षणार्थ ही पूजा आपण स्त्रिया करत असतात. जीवितेच्या पूजेसह आपण कुलदेवी लक्ष्मीमातेची आपण पूजा करत असतो. हे आपण जीवितेची पूजा आपण कशी करायची, पूजा विधी याची संपूर्ण माहितीला आता आपण सुरुवात करूया. महाराष्ट्रात अपत्याच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य व संरक्षणासाठी आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपण जीवितेची आपण ही पूजा करत असतो. तर हे आषाढ अमावास्येला आपण श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी आपण देवघराजवळ आपण भिंतीवर हा जीवितेचा कागद आपण लावत असतो आणि प्रत्येक शुक्रवारी ह्याची पूजा आपण करत असतो. तर पहिल्यांदा आपण प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण ह्या जीवितेच्या कागदाची आपण पूजा करायची आहे. तर ज्या दिवशी श्रावणातला पहिला शुक्रवार आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपण स्नान हे आटपून आपल्या घरातले पहिल्यांदा आपण देवपूजा पहिल्यांदा प्रथम आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण देवघरातील भिंतीला जो आपण कागद लावलेला आहे जीविते मातेचा, त्या कागदाची पहिल्यांदा आपण पूजा करायची आहे. तर पहिल्यांदा आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण दुर्वा आघाडा मिक्स याची माळ ह्या जीवितेच्या कागदाला आपण अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचे आहे. तसेच या जीविते मातेच्या पूजेत नैवेद्य म्हणून आपण खडीसाखर, फुटाणे, दूध हा आपण नैवेद्य आपण सुरुवातीला सकाळी हा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपण मनोभावे आपल्या घरातील देवांची म्हणजे गणपतीची, शंकराची, देवीची जर तुम्हाला जीविते मातेची जर आरती येत असेल तर ते ही आरती म्हणून आपण सकाळची पूजा ही आटपून घ्यायची आहे. आपण त्यानंतर जर तुम्ही सवाशीण जर शुक्रवारी जर सवाशीण घालत असाल तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करा. नसेल तर आपण आपल्या घरातील आहे त्या दिव्यांनी आपण आपल्या घरातील मुलांना आपण औक्षण करायचं आहे. आपण घरातल्या दिव्यांनीच आपण लहान मुलांना आपल्या औक्षण करायचं आहे आणि त्यांना आपण भरभरून आशीर्वाद द्यायचा आहे. जर तुम्ही त्या दिवशी जर पुरणपोळी जरी केली असेल तर त्या पुरणपोळीचा तर त्याचा नैवेद्यसुद्धा आपण त्या दिवशी दाखवायचा आहे. तर काही ठिकाणी शुक्रवारी सवाशीण घालण्याची पद्धत आहे. तर ते सवाशीण भोजन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे. तर तुम्ही शुक्रवारी सवाशीण भोजन कसे करायचे असते हा व्हिडिओ मी करणार आहे, तोही तुम्ही अवश्य पहा. तसेच त्या दिवशी आपण शुक्रवारी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी
आपण जीवितेची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करायचे आहे आणि त्यांना भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत. तसंच जीविते मातेची आपण कहाणी व आरती झाल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना आपण ओवाळायचे आहे. त्या लहान मुलांना कुंकू लावायचं आहे. चणे फुटाणे आपण त्यांना खायला द्यायचे आहेत व त्यांना आपण त्या आरतीने आपण त्यांना ओवाळायचं आहे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे. यांची मुले परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी जर बाहेर असतील तर त्या मुलांना ओवाळायचे कसे, त्यांचे औक्षण कसे करायचे, तर ती मुले जर परगावी असल्यास तर आपण चारी दिशेला आपण औक्षण करायचं आहे आणि अक्षदा आपण चारी दिशेला टाकायच्यात, म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण जीविते मातेची पूजा करून आपण लहान मुलांना ओवाळायचे आहे आणि या दिवशी आपण जीविते मातेची आपण कहाणी मात्र अवश्य वाचायची आहे आणि आरतीसुद्धा करायची आहे. तर या पद्धतीने आपण जीविते मातेची आपण पूजा करा, लहान मुलांना भरभरून आशीर्वाद द्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.